विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अनेक प्रमुख अतिथी इथे उपस्थित झालेत. अनेक ग्रामस्थ इटाडे गावचे इथे उपस्थित असतील. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं. आपल्या गावाची स्पर्धा आणि नक्कीच एका व्यासपीठावर बघण्याची मज्जा एक वेगळीच असते. आणि त्याच दरम्यान पुन्हा एकदा अडविवाडने खेळण्याचा प्रयत्न पाटला मात्र मखमली स्पर्श होताना आपण पाहतोय. दरम्यान मिळालेली एकच धाव. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळाला मधुकरच्या माध्यमातून. मधुकर आणि सिद्धेशची सलामीची पेर ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली त्याच पद्धतीने कशा प्रकारे आपल्या संघासाठी धावा बनतील याकडे मात्र लक्ष जास्तीत जास्त केंद्रित करण्याचा प्रयत्न केला जातोय. अनेक स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहायला गेलं तर तब्बल 14 पारितोषिक मॅन ऑफ द मॅच साठी जरूर पुरस्कृत केले गेलेत. कारण गावातील दानशूर व्यक्ती गावावरती असलेलं प्रेम दाखवताना आपण पाहतोय. एक आपलं पाहायला गेलं तर भारतीय संस्कृतीचं एक रोपटं अर्थातच तुलस चला एक मोठी किमया दिलेली आपण तेच आपण पाहतोय. निसर्गाची किमया भारी घे भरारी अशा प्रकारचं उदाहरण आपण नेहमीच पाहत असतो. पुन्हा एकदा फुलार लेनचा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न परंतु बिहाइंड विकेट चेंडू असताना मात्र कॅरी केलं जातं. तर मिळालेली एक धाव. सिंगलने मात्र कुठेतरी आपल्या संघाचा डाव पुढे सरकण्याचा प्रयत्न केला जातोय. अर्थातच बेबी स्पॉट इटाडे संघाच्या माध्यमातून दोन्ही संघ इटाडे गावचे आपल्याला पाहायला मिळतात. कारण की इटाडे गावची स्पर्धा अर्थातच IPL 2022 ज्या पद्धतीने उदयास आली त्याच पद्धतीने 2025 मध्ये चांगलं थाटामाटामध्ये प्रवेश करताना आपण पाहतोय. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये अगदी पाहायला गेला तर NTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आणि सगळ्या स्पर्धेचा विचार केला तर अनेक मान्यवर आपल्याला उपस्थित 2 दिवसामध्ये लाभतील काही शंका नाही आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न सरप्राइझिंग डिलिव्हरी अमेझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची वेळ सांगता यात काही शंका नाही आहे. एक गोलंदाजाचा विचार केला तर अक्षयकडे फार अनुभव आहे. त्या अनुभवाचा कुठेतरी प्रयास करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला त्यानंतर कुठेतरी कमबॅक आणि कमबॅक करण्यासाठी हा गोलंदाज नेहमी जाणला जातो. आणि त्याच पद्धतीने आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम करतोय. कारण का पॉवर प्लेचे षटक म्हटलं ना तर 10+ धावा येणं फार योग्य असतात आणि त्याच पद्धतीने मात्र फलंदाजी करावी लागेल. दरम्यान पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन प्रहार करण्याचा प्रयत्न पॉवरफुल स्ट्रोक परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. त्याच अनुषंगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा बघता बघता सहजरित्या पूर्ण झाल्या. तर 2 धावेने पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. आणि षटक समाप्तीच्या इशाऱ्यानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8 आकड्यावरती. एक जमेची बाजू म्हटली तर अजूनही एकही विकेट बेबी स्पॉट इटाडे संघाने गमावलं नाही. आणि त्याच अनुषंगाने मात्र उर्वरित 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. कारण का समोरच्या संघाला कमी लेखून चालणार नाहीये. कारण का त्या संघामध्ये अनेक फलंदाज आपण पाहणार आहोत. अर्थातच यशवंत स्पोर्ट या संघामध्ये ज्या पद्धतीने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी मात्र सकारात्मक राहिली आहे. आणि फलंदाजी मात्र कुठेतरी जास्तीत जास्त धावा करण्यासाठी प्रहार एखाद्या फलंदाजाला करावं लागेल. चांगली पार्टनरशिपची आवश्यकता आणि ती पार्टनरशिप मात्र दोन्ही फलंदाजांना बनवावी लागेल. आतापर्यंत मधुकरचा विचार केला तर वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 6 धावा त्याच्या माध्यमातून जोडल्या गेलेत. आणि सिद्धेशचा जर विचार केला तर सिद्धेशने मात्र आतापर्यंत एका चेंडूचा सामना केलाय आणि एका चेंडूवरती 1 धावेने नक्कीच आपल्या संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केलाय. दुसरा षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल. अर्थातच तेजसला आपण पाहतोय. अनेक गोलंदाज या गावामध्ये आपण नेहमीच पाहत आलोय. ज्या पद्धतीने टर्फ या गावामध्ये उभारलं गेलं त्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये या गावाचा डंका नेहमीच वाजताना आपण पाहिलाय. कारण का इटाडा गावाचा विचार केला तर मागील हंगामापासून आपल्या गावाचं नाव या क्रिकेट पटलावरती अर्थातच ठाणे जिल्ह्यामध्ये जाऊन पोहोचवण्याचं काम केलं. अर्थातच विशाल पाटील असेल दैवत वेलेकर अनेक फलंदाज आणि गोलंदाज नेहमीच आपण गावामध्ये उदयास येताना पाहतोय. कारण का ऑलराऊंडरची भूमिका त्यांच्या माध्यमातून नेहमी साकारली गेली आहे. दरम्यान जाऊया सामन्याकडे. दुसरा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू फुल ऑर्लेनचा चेंडू आहे. मेजवानी जरूर प्रयत्न झाली आहे. डावून दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतोय पकडला जातोय जाईल फलंदाज होईल फेल बॅक टू डगआउट.
करण्याचा प्रयत्न केला, दिशा दिली, सन्मान दाखवलाय, कारण का माहिती आहे 4 षटकांचा सामना आणि स्वतःकडे जबाबदारी दाखवणं गरजेचं असेल आणि त्याच पद्धतीने मात्र विशाल आपल्या संघासाठी एक चांगलं कार्य करेल हीच भूमिका मात्र उर्वरित खेळाडूंना जरूर माहिती असेल, कारण का विशाल सारखा फलंदाज जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत धोक्याची घंटा जरूर निर्माण होईल अर्थातच वाय स्पोर्ट संघाला. पुन्हा एकदा फुल ऑर्लेनचा चेंडू आहे, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द बॅट, अगदी पाहायला गेलं तर कुठे ना कुठे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मात्र चुका घडतात. सोपा झेल होता परंतु कॅरी करू शकले नाही आणि त्याच अनुषंगाने मात्र जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा खर्च केल्या. अशा प्रकारच्या चुका ज्यावेळी घडतात त्यावेळी मात्र समोर फलंदाजी करणारा संघ आणि फलंदाज मात्र हेवा ठरत असतो. जेव्हा जेव्हा जीवनदान भेटलेत तेव्हा मात्र फलंदाज हेवा ठरत असतो. त्याच पद्धतीने मात्र चांगलं क्षेत्ररक्षणाची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा फोलर लेनचा चेंडू अगदी पाहायला गेला तर फ्लिक केलाय, वेगाने चेंडू फ्लाय झाले आहे, आउटफीट खराब, चेंडू जाईल सी मार्शा पार, दर्जेदार चौकार. पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक, 6 धावेंसाठी बिग ब्लास्ट षटकार. अगदी पाहायला गेलं तर मधुकरची बॅट आपण मैदानाच्या आतमध्ये तापताना पाहतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या आतापर्यंत आपण बॅट मधून पाहिलेत मधुकरच्या. दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी जास्तीत जास्त धावा मात्र तेजसच्या माध्यमातून खर्च केले. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 आकड्यावरती. अजूनही 1 चेंडू मात्र शिल्लक असेल. अगदी पाहायला गेलं तर 4 दिशेने चेंडू फेकला जातो आणि त्याच दिशेने मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण खरा गोलंदाज तोच असतो जो नक्कीच फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करत असतो. परंतु इथे खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तेजाच्या माध्यमातून केली जाते. दरम्यान पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन करण्याचा फटका, परंतु कुठेतरी गतीमध्ये परिवर्तन केलं आणि नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज विशालच्या माध्यमातून जरूर धाडस दाखवलं नाहीये आणि जो सेट बॅट्समन अर्थातच मधुकरला माघारी परतावं लागेल. बॅक डॉग आउट. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल, कारण का ध्येय साध्य करणं कितीही कठीण असो, स्वतःकडे आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीच नसतं आणि तेच मात्र अशक्य शक्य करावं लागेल. कॉट बिहाइंड, अगदी पाहायला गेलं तर रेस्टांच्या मागे एसटी रक्षक माध्यमातून सोपा झेल कॅरी केलाय, फलंदाज होईल बाद. बॅक
वॉट अ कॅच. अगदी पाहायला गेला तर एस्टनच्या मागे यष्टिरक्षकाने चांगला झेल पकडला. ज्या विकेटची नित्यंत आवश्यकता होती तोच विकेट मात्र जरूर कॅरी करण्यामध्ये यश संपादन केल्या दरम्यान पुन्हा एकदा मलिंग स्टाईलने जरूर चेंडूला फेकलं. अर्थातच गोलंदाज आपण पाहतोय जितेशला आपण पाहतोय. जितेशकडे मात्र एक पोटेन्शियल आपण पाहतोय. ज्या पद्धतीने पहिला चेंडू वेगाने प्रयास केला त्याच पद्धतीने विशालला कुठेतरी माघारे परतवलं आणि आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतोय. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बराच काळ चेंडू हवेमध्ये डावून दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय. पकडला जातोय झेल. फलंदाज होईल फेल. बॅक टू डगआउट. प्राप्त करतोय. टारेकिटची संधी जरूर निर्माण झाली परंतु बॅकअप चांगला नव्हता आणि त्याच अनुषंगाने एक धाव जरूर धावफलकात ऍड केली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्थिर 22 आकड्यावरती. 2 षटकामध्ये जरूर 21 धावा जरूर वसूल केला होता. मधुकर चांगली फलंदाजी करत होता. त्यानंतर विशाल बाद झाला. एक मोठा झटका लागला आणि या षटकामध्ये मात्र पुन्हा एकदा फुलार लेनचा चेंडू ऍडबॅटने खेळण्याचा प्रयास केलाय. चेंडू फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. षटकार पाहायला मिळतोय. इताडे गावचे जे पण प्रेक्षक असतील मान्यवर असतील त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचे. रोडच्या बाजूला जे पण स्पर्धक असतील त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं. दरम्यान लेट कटचा फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार. दर्जेदार चौकार. चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचली आहे. भरारी घेतली आहे अर्थातच 32 आकड्यावरती. शेवटचं षटक शिल्लक असेल आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल कारण का कर्णधारावरती एक जबाबदारी असते. कारण का एक अचूक चॉईस करणं फार गरजेचं असतं कारण का फलंदाजाला रीड करून कुठला गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करेल हे देखील पाहणं योग्य असतं आणि त्याच पद्धतीने आपण पाहणार आहोत. चौथा गोलंदाज जेवढे आपण पाहतोय शॉर्ट रनअपचा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालाय.
दरम्यान पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू होता, स्टा उद्ध्वस्त करून सोडते. यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय बॅक टू डगआउट. मुसासाठी मात्र पारितोषिक असेल. अगदी पाहायला गेलं तर साईनाथ पाटील आणि श्रीकांत मगर यांच्या माध्यमातून प्रति षटकाराचं 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. एक मोठी सुवर्ण संधी जरूर प्राप्त झाली, कारण का इताडा गाव म्हटलं ना तर अनेक बक्षिसांचा वर्षाव या गावाच्या माध्यमातून आपण नेहमी पाहत असतो. दानशूर व्यक्ती अर्थातच साईनाथ दादा पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं 5,000 रुपयाचं पारितोषिक जरूर दिलं जाईल एका षटकारास. मॅन स्लोवर गतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, आउट ऑफ द ऑफ चेंडू अगदी पाहायला गेलं तर रिलीज केला. त्याच अनुषंगाने मात्र वाईड घोषित केलाय. पहिल्या चेंडूवरती जरूर अष्टावध्वस्त करून सोडला, त्यानंतर एक खराब चेंडू पाहायला मिळतोय. इनॅट नंबर 7 वरती आपण मुसाला खेळताना पाहतोय. ज्या वेळी गावाची स्पर्धा खेळवली जाते त्यावेळी मात्र अनेक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तर पुन्हा एकदा लॉंग ऑफ मधून चांगला क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय. ऑन द स्टंप फेक जरूर पाहायला मिळतं. बॅकअप तेवढ्या ताकदीचं पाहायला मिळतोय. तत्पर मिळालेले एकच धाव, कारण का मुसाला माहिती आहे रोहनच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आल्यात आणि त्याच पद्धतीने त्याला स्ट्राईक वरती आणणं फार गरजेची गोष्ट असेल आणि त्याच पद्धतीने एक सिंगलने मात्र रोहनला स्ट्राईक वरती आणण्यासाठी जरूर सज्ज केला. पुन्हा एकदा फुल ऑर्लिनचा चेंडू, स्टेट डायचा फटका. अगदी पाहायला गेला तर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्विकली चेंडूला रिलीज केला. तत्पर मिळेल दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का, आणि नक्कीच 2 धावा मात्र चांगलं रनिंग बिटवीन दोन्ही विकेटच्या माध्यमातून पूर्ण केल्या जाते. 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पुढे पोहोचली आहे अर्थातच 36 आकड्यावरती. अजूनही उर्वरित 3 चेंडू मात्र फेकले जातील गोलंदाज जॉनीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुल ऑर्लिनचा चेंडू बॅटच्या रायडर मध्ये आलाय. चेंडू मात्र थांबणार नाहीये, फेकून दिले 6 धावेंसाठी. दर्जेदार षटकार. दरम्यान पुन्हा एकदा फुल ऑर्लिनचा चेंडू आहे, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचेल. तत्पर विकेटचं पतन अखेर शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळतोय. परंतु या षटकामध्ये रोहनने मात्र चांगली धावसंख्या उद्योजक त्यांचा मात्र इथे शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेल मदनदादा पाटील यांना की आपल्या हस्ते लखनदादा पाटील यांचा सत्कार करायचा, कारण का अनेक मान्यवर आणि उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल A1 जोडी विपक्ष लेट सूरज स्पोर्ट. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं, लगेच टॉस केला जाईल. आपण स्क्रीन वरती पाहू शकता नक्कीच एक हसमुख चेहरा लखनदादा पाटील. नक्कीच एक वेगळं पद्धतीचं पारितोषिक लावलं गेलंय. जर जॉनी हा फलंदाज सलामीला जर आला तर नक्कीच साईनाथ पाटील
आणि श्रीकांत दादा मगर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दरम्यान टॉस केला जातोय A1 जोडी विपक्ष सूरज स्पोर्ट दोन संघादरम्यान. तसेच अजून एक मात्र सन्मान केला जाईल. नक्कीच दोन संघादरम्यान टॉस केला जातो. एका बाजूने आपण पाहतोय अर्थातच A1 जोडी इताडे संघ आणि त्यांना फाईट करेल सूरज स्पोर्ट संघ. स्क्रॉल द काइन अगदी पाहायला गेलं तर टॉस जिंकलाय A1 जोडी या संघाने. प्रथमतः फिल्डिंग फर्स्ट अगदी पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. कुठले गोलंदाज असेल की त्यांच्यावरती नक्कीच तुमचा विश्वास असेल? केतन पाटील. समोरचा संघाचा जर विचार केला तर नक्कीच अनेक फलंदाज अगदी पाहायला गेला तर बलाढ्य आहेत आणि त्या संघासमोर खेळताना कुठेतरी आपण रणनीती आखली गेली आहे का? काय नाही, जे खेळ आहे ते खेळ आहे, रणनीती काय नाही, गावचेच मंडळ आहेत आमचे. हरकत नाहीये. अगदी पाहायला गेलं तर इताडा प्रीमियर लीग चौथ्या पर्वामध्ये आपण प्रयास केलाय आणि मागील हंगामामध्ये आणि या हंगामामध्ये कुठेतरी अनेक बक्षीस आपल्याला पाहायला मिळतात. 14 पारितोषिक अगदी मॅन ऑफ द मॅच साठी जे लाभले गेले आहेत. आणि या एकंदरीत स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? खूप चांगलं आयोजन केलं आहे. ग्रामस्थ मंडळीने पण खूप आम्हाला हे केलेलं आहे, सपोर्ट केलेला आहे. त्यांचा खूप खूप धन्यवाद करतोय. हरकत नाही. तर नक्कीच अगदी पाहायला गेलं तर तुम्ही टॉस हारलायत सूरज स्पोर्ट. जर टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असतं? फिल्डिंग घेतली असते. परंतु आता मनाविरुद्ध फलंदाजी करावी लागेल. कुठले फलंदाज असतील की त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल? आहे सगळेच आहे. तुम्ही आहे, श्रावंत आहे, शैलेश आहे. नक्कीच अनेक बलाढ्य फलंदाज तुमच्या संघामध्ये आहेत. कुठपर्यंत धावा मारण्याचा प्रयत्न असेल? 4 षटकांचा सामना आहे आणि सकाळच्या सत्रापासून पाहायला गेलं तर अनेक सामने लो स्कोरिंग पाहायला मिळत आहेत. परंतु आपल्या संघामध्ये अनेक बलाढ्य फलंदाज आहेत. त्यांच्या माध्यमातून कुठपर्यंत धावा करण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55. 50-55 अगदी धावा पाहायला गेला तर मोठा स्कोर जरूर तुमच्या माध्यमातून उभा राहील, काही शंका नाही आहे. एकंदरीत या स्पर्धेचा जर विचार केला तर अनेक पाहुणे मंडळी या स्पर्धेसाठी जरूर लाभतील, काही शंका नाही आहे. परंतु या स्पर्धेसाठी 14 पारितोषिक जरूर लाभले गेले आहेत. त्याबद्दल तुमचं म्हणणं काय असेल? स्पर्धा चांगली आयोजन केली आणि सर्व पोरांनी मेहनत केली म्हणून अशी स्पर्धा झाली. दरवर्षी अशीच होईल. हरकत नाही. धन्यवाद. अगदी पाहायला गेलं तर टॉस जिंकलाय A1 जोडी संघाने. प्रथमतः डिसिजन घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय सूरज स्पोर्ट संघाला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. दरम्यान एक सत्कार केला जाईल. अगदी पाहायला गेलं तर विजयदादा घरत एक उद्योजक आहेत, त्यांचा मात्र इथे सन्मान केला जातो. मी विनंती करेल दयानंद पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचा. शुभ सन्मान प्रमुख अतिथी ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. लखनदादा पाटील, विजयदादा घरत या स्पर्धेसाठी मोलाची हजेरी अर्थातच वेलात वेल काढून या स्पर्धेसाठी चांगलं योगदान दिलं. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार असेल. नक्कीच आपण विजयदादा घरत यांचा मात्र सन्मान आपण पाहतोय. दयानंद पाटील यांच्या हस्ते मात्र सन्मान केला जातोय. पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, दिशा दिले, खाली क्षेत्र निवडला, स्टेट डाईव्हचा फटका, अगदी क्रिकेट पटलामधील सर्वात सेफ फटका. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून शॉर्ट सिलेक्शन केलाय. चेंडू जाईल सी मारेच्या पार. 4 धावेंसाठी अफलातून चौकार. नक्कीच इताडा प्रीमियर लीगचं हे टायटल सॉन्ग आपण ऐकलात. ज्या पद्धतीने इताडा गावचं पॉवरफुल सॉन्ग, तसंच त्याच पद्धतीने पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय वाय स्पोर्ट संघाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकात प्रहार करण्याचा प्रयत्न केला, दिशा दाखवली आहे. तत्पर मात्र खराब क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सी मारेशा पार. हा येईल नशिबाचा चौकार.
थँक्यू नक्कीच सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मारुती दादा पाटील यांचं आगमन झालं. दादा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. चांगलं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान खराब क्षेत्ररक्षण झाल्यानंतर कुठेतरी गोलंदाजावरती चुकांवरती चुका पाहायला मिळतात. बरं वाईटच्या स्वरूपात मिळाली एक धाव. पुन्हा एकदा डांगसे डाऊन खेळण्याचा प्रयत्न. अफलातून स्ट्रोक. अगदी पाहायला गेला तर पावलांचा पुरेपूर वापर. चेंडू जाईल सीमारेषा पार. पहिली दर्जेदार हॅट्रिक आपण पाहतोय. चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय अर्थातच तेजू ऑफ फलंदाज. हवा मात्र यशस्वीरित्या पार पाडताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी केली आहे. कुठेतरी ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय की काय अशा प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये तेजसच्या माध्यमातून पूर्ण करतोय. ज्या पद्धतीने पूर्वार्धामध्ये 46 धावा जोडल्या गेल्या आणि त्याच पद्धतीने 47 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या चारही बाजूने फटके सजवतोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहायला गेलं तर बॉडी लँग्वेज पाहता हा फलंदाज मात्र कुठेतरी चांगली फलंदाजी आणि चांगली खेळी मात्र आपल्या संघासाठी साकारल्यात काही शंका नाही आहे. धावसंख्या मात्र वेगाने फ्लाय झाली आहे. एक स्वप्नमय सुरुवात आपल्या संघासाठी अर्थातच वाय स्पोर्ट संघासाठी केली आहे. तेजस या फलंदाजाने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 आकड्यावरती. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू दिशा दिले फ्लिक केलाय परंतु चुकांवरती चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18 आकड्यावरती. 47 धावांचा पाठलाग करायचा आणि 47 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये ज्या धावांची आवश्यकता होती त्या धावा मात्र जरूर प्राप्त केल्यात. अर्थात फलंदाजी करणारा संघ वाय स्पोर्ट संघाने. परंतु कुठे येणाऱ्या 3 षटकामध्ये कुठेतरी धावांपासून रोख लावावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजीची आवश्यकता आहे ती गोलंदाजी मात्र आतापर्यंत केली गेली नाहीये. वाय स्पोर्ट संघाने चांगली फलंदाजी आपण पाहायला गेला तर पहिल्या षटकामध्ये केली आहे. परंतु बेबी स्पोर्ट इताडे संघाला कमी लेखून चालणार नाही का. ज्या पद्धतीने हा संघ अनेक भागामध्ये जाऊन खेळत असतो आणि त्याच पद्धतीने आज आपल्या गावाच्या नावावरती जरूर जी स्पर्धा घडवली गेली आहे अर्थातच IPL इताडा प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र चांगला खेळ दाखवण्याची आवश्यकता असेल. आणि नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॉलिंग ऑन दी मार्क आपल्याला पाहायला मिळतं. स्वतः आयकॉन अर्थातच विशाल पाटीलला आपण पाहतोय. जोपर्यंत तेजस सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती खेळत राहील तोपर्यंत धोक्याची घंटा जरूर निर्माण होईल काही शंका नाहीये. आयकॉन विपक्ष आयकॉन अशी आपण लढत पाहतोय. पहिला चेंडू डांगसन डाऊन खेळण्याचा प्रयत्न दिशा दिल्या. चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्ये आपण मुसाच्या माध्यमातून पाहतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातो कारण का तेजसला माहिती आहे कारण का समोर एक चांगला गोलंदाज आणि त्या गोलंदाजावरती प्रहार करणं फार अवघड असेल आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी स्वतःला सावरण्यासाठी मात्र सिंगल आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला गेली तर मॅन पुन्हा एक दाडबॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि विशाल पाटीलसाठी मात्र एक सुवर्ण संधी असेल. विशाल पाटोलेसाठी सुवर्ण संधी असेल. जर विकेट हॅट्रिक जर प्रयास केली तर नक्की साईनाथ पाटील आणि श्रीकांत मंगर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. तसंच विनंती असेल रामदादा वेलेकर आणि जयतूदादा वेलेकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं. अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात
विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणि त्या अनुषंगाने व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान कुठेतरी ज्या पद्धतीने फलंदाजी आपण पाहिली गेली तेजसच्या माध्यमातून केली गेली आहे, परंतु त्याच पद्धतीने ऐकॉन विशाल मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या संघाला मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटकामध्ये जरूर 18 धावा आल्या आणि या षटकामध्ये कुठेतरी कमी धावा देऊन उर्वरित 2 षटकामध्ये रिक्वायर्ड रन रेट जास्त कशा प्रकारे वाढेल याकडे मात्र स्वतः कर्णधार अर्थातच विशाल लक्ष देताना आपण पाहतोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी बदल घडतोय. लॉंगॉनला आपण पाहतोय चांगला क्षेत्ररक्षक ज्याच्या माध्यमातून रोहन त्याच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करत असताना धावांचा पाऊस पाडला. तोच फलंदाज रोहन आपण लॉंगॉनला पाहतोय. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण क्षेत्ररक्षक करताना पाहतोय. लॉंगॉन असेल मिड विकेट डीप स्क्वेअर लेग. तर पुन्हा एकदा फोलर लेनचा चेंडू आहे. दिशा दिली अक्रॉस द बॅट. चेंडूला केलून काढलाय. दूरवर क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडूचा होईल विजय. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावेसाठी फ्लाइट स्ट्रोक चौकार. माध्यमातून अगदी पाहायला गेला तर अफलातून एफर्ट आपल्याला पाहायला मिळतो, कारण का मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचा यशाचा आवाज करेल. त्याच पद्धतीने जरूर नक्कीच प्रयास करण्याचा प्रयत्न केला जातोय. कहीं पे निगाह और कहीं पे निशाणे लावण्याचा प्रयत्न. अफलातून डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतोय. सरप्राईज डिलिव्हरी विशालच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कुठल्या स्पॉटवरती पडल्यानंतर ऑफब्रेक जरूर केला गेला आणि त्याच अनुषंगाने मात्र निर्धाव चेंडूची वेळ सांगता. दुसरा षटक मार्गस्थ असताना अजूनही मात्र एक चेंडू शिल्लक असेल आणि धावा आपल्याला पाहायला मिळतात 23 आकड्यावरती. दरम्यान पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेलची संधी आणि संधीचं सोनं जरूर प्राप्त केलंय. फलंदाज होईल बाद. बॅक टू पवेलियन. ओनर आपल्याला पाहायला मिळतात जगन पाटील आणि सोजल पाटील. पीबी स्पोर्ट संघाचे नक्कीच अगदी पाहायला गेला तर ओनर असतील भगवान शेठ पाटील आणि चौथी टीम असेल अर्थातच माऊली इंटरप्राइजेस त्यांचे मात्र ओनर असतील सतीश पाटील. लेट यशवंत स्पोर्ट संघाचे मात्र ओनर असतील गणेश पाटील. तसेच 6वी टीम असेल अगदी पाहायला गेलं तर A1 जोडी आणि त्या संघाचे मात्र ओनर आपण पाहतो सुधीर पाटील आणि दीपेश पाटील. आणि 7वी टीम अगदी पाहायला गेलं तर लेट अजय स्पोर्ट आणि त्या संघाचे ओनर असतील सचिन दादा पाटील. आणि तसेच लेट सुरत स्पोर्ट संघाचे नक्कीच मालक अगदी पाहायला गेलं तर श्रावण पाटील आणि शैलेश पाटील आपण पाहतोय. अनेक दानशूर दाते आणि तसेच या गावामध्ये अगदी पाहायला गेलं तर उद्योजक आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडू 24 धावेंची आवश्यकता असेल. प्रति षटकामागे 12.00च्या सरासरी धावसंख्या मेंटेन करावी लागेल. आणि नक्कीच एक उल्लेख आवर्जून केला जाईल. ही स्पर्धा मात्र लाईव्ह थेट प्रक्षेपण NTC स्पोर्ट दर्शन म्हात्रे यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. पुन्हा एकदा डांगसी नाव खेळण्याचा प्रयत्न. प्रत्येक चेंडूवर काय घडतंय, परंतु नशिबाची साथ जरूर प्राप्त झाली अर्थातच बीबी स्पोर्ट या संघाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
25 या आकड्यावरती. अजूनही पाहायला गेला तर बॅलन्स स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय. 50-50 सामना पाहायला मिळतो. दरम्यान पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न, स्टेट ड्राइव्ह फटका, चेंडू मात्र थांबणार नाहीये. बिग ब्लास्ट दर्जेदार रेल्वे टक्करून आला फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. फलातून फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये तेजस. अगदी पाहायला गेला तर प्रहारवरती प्रहार करताना आपण पाहतोय. छान पद्धतीने पुढे डांगसिंग जाऊन प्रत्येक चेंडूवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. तिसऱ्या गटावरती अजूनही उर्वरित 10 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक असेल. 10 चेंडू आणि 16 धावेंची मात्र आवश्यकता असेल. सामना होता कुठे आणि नेऊन ठेवला कुठे, अशा प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, झेलची संधी निर्माण झाली आहे परंतु खाली क्षेत्र निवडलाय. वन बॉम्ब सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी अफलातून चौकार. नक्कीच इतळगाव म्हटलं तर अनेक अष्टपैलू खेळाडू तसेच अनेक मात्र कलाकार तसेच अनेक धैर्य साध्य करणारे अनेक आपण पाहतोय. गावाचं नाव लौकिक करणारे अनेक ग्रामस्थ असतील तसेच युवा मात्र मुले असतील यांच्या माध्यमातून चांगलं यश संपादन केलं गेलंय. आज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं इताड्या गावचे 2 मुले अर्थातच महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जरूर सामील झाले आहेत. अविनाश मारुती पाटील आणि जयेश देवराम पाटील नक्कीच अतूट मेहनत आणि प्रयत्न करून महाराष्ट्र पोलीस भरती स्पर्धा जी होती नक्कीच त्याच्यामध्ये उत्तीर्ण झालेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 37 आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू मात्र षटकातील शिल्लक असतील. रोहनवरती मात्र प्रहार केला जातोय. दरम्यान पुन्हा एकदा बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, अगदी अमेझिंग स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेंसाठी अफलातून षटकार. जाऊन पोहोचले 43 आकड्यावरती. वैयक्तिक पाहायला गेलं तर 12 चेंडू मध्ये 38 धावांची रणधुमाळी इनिंग साकारली गेली आहे. फलंदाज तेजसच्या माध्यमातून एकट्याने मात्र किल्ला लढवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या संघाचा पूर्ण डाव मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन इनिंग साकारताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मैदानाच्या 4ही बाजूने फटके सजवले जात आहेत. अगदी पाहायला गेलं तर हा फटका एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी फेकून दिला. एक समोर चांगला गोलंदाज रोहनला पाहतोय परंतु रोहनवरती हल्ला चढवलाय आणि हल्ला चढवण्यामध्ये यश प्राप्त केलं अर्थातच तेजस या फलंदाजाने. दरम्यान पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला उडवलाय. आउटलाईन खराब आहे. अगदी पाहायला गेलं तर कुठलाही क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नव्हता परंतु शेवटच्या क्षणी चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावेंसाठी चौकार. एकट्यानेच मात्र
आपल्या संघासाठी धावसंख्या उभारली गेली आहे तोच ठरतोय तेजस. तसेच गणेश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल तेजससाठी. त्याच पद्धतीने चौकार षटकरांसाठी श्रावण पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक लाभलं गेलं आहे. तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक पटकावलं आहे तेजस पाटील याच्या फलंदाजाने. ज्या पद्धतीने फलंदाजी राहिली आहे त्याच पद्धतीने 1500 रुपयाचं पारितोषिक आणि तब्बल 14 मॅन ऑफ द मॅच बक्षीस त्यांना मात्र दिलं जात काही शंका नाही आहे. अगदी पाहायला गेलं तर महाराष्ट्राची आणबाण आणि निसर्ग